झालेली आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील हा महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूने संघ जय हनुमान पाटगाव आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला चाफेवाडी पाहायला मिळत आहे. अनिलच्या वतीने हे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे की ज्यामध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव आलेली आहे आणि 2 गडी बाद झालेले आपण पाहू शकाल. 4 षटकांचा सामना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार अभयच्या साथीने. हाही चेंडू अत्यंत चांगला आहे. चेंडू पडतो त्यानंतर आतल्या अंगाने वळतो आणि यष्टीरक्षक बबलूच्या वतीने ते चांगले यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. शांत ठेवले आतापर्यंत या धावफलकाला. या गोलंदाजाने कोणतेही स्वातंत्र्य इथे दिलं जात नाही ते फलंदाजांना. फिरून मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि चेंडू मला असं वाटतं डावे यष्टीच्या वरून ट्रॅव्हल झाला होता. त्यामुळे पंच स्थिर आहेत आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त झालं ज्यामध्ये फक्त 1 धाव आलेली आहे ती धावफलकावर फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थात जय हनुमान पाटगाव या संघाची. पाहता पाहता दुसऱ्या फेरीला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दरम्यान आली. 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी तुम्ही अगदी योग्य घेतलेला आहे. दुसरं षटक लगेचच दूरवरच्या टोकाकडून आपण मार्गस्थ कराल हीच अपेक्षा आहे. वेळेच्या बाबतीत गांभीर्य बाळगणं इथे अत्यंत गरजेचं आहे. नवीन षटक कैलासच्या वतीने ते सुरू केलं जाईल. दूरवरच्या टोकाकडून कैलास गोलंदाजीसाठी तयार आहेत. जे प्रेक्षक ब्लॅक स्क्रीनच्या तिथे बसलेले आहेत, मला असं वाटतं पवाळे संघाचे ते खेळाडू आहेत, त्यांनी लगेचच तिथनं उठा. यस हेमंत आणि मला असं वाटतं तिकडे समीर आहेत, तिथनं उठायचं आहे तुम्हाला लगेचच. अगदी बरोबर, धन्यवाद. त्याचबरोबर बड्डा ग्रुप स्टँड समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनीही तिथनं उठायचं आहे. जय धस आणि तुझ्या शेजारी जे सगळे आहेत त्यांनी तिथनं उठा. आयोजकांच्या वतीने सूचना आहे. स्पर्धा लाईव्ह सुरू आहे आणि पडद्याच्या आतमध्ये कोणीही बसू शकत नाही. विनंती असेल लगेचच तिथनं तुम्हाला उठावं लागेल. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलेत. फुलटॉस सारखा चेंडू तुम्ही या पद्धतीने जर वायाला घालवला तर मात्र तुमचं धावफलक तितकं सुदृढ बनणार नाही. थोडा दूरवर होता चेंडू, स्ट्रेच केलं होतं स्वतःला. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अभयने केला होता, परंतु अगदी बॅटच्या मधोमध घेण्यामध्ये अभय तिकडे असमर्थ ठरले. निर्धाव चेंडू कैलासचा. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. खडे खडे खेळत आहेत. ज्यावेळेस तुम्ही उभ्याने फटका खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस हँड आय कोऑर्डिनेशन प्रचंड चांगली असणं गरजेचं आहे आणि अशातच थोडा पदलालित्याचा अभाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा आपण दरम्यान पाहिलेला आहे. पाहायचं आहे इथे यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. अभयच्या वतीने दुपारचं सत्र फलंदाजीसाठी पोषक वातावरण दरम्यान इकडे तयार झालेलं असताना धावफलक मात्र अजून वल्नरेबल आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर पूल केलेला एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. कल्पेशच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण, एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही. एका धाब्याने धावफलक हळुवारपणे पुढे जात आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत फक्त आणि फक्त 2. यश आणि तेजस हे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. अभय आणि तुषार मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. अजून मनीषचं त्याचबरोबर सँडीचं येणं अजूनही बाद आहे, बाकी आहे. इथे हा फटका आता फसलेला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलेले आहेत. इथे झेल सुटतोय. खरं तर चाफेवाडी संघ यांच्या क्षेत्ररक्षकांच्या वतीने झेल सुटणं हे थोडं कठीण असतं आणि यष्ट्यांच्या मागे बबलू पारदे, त्याचबरोबर आपण पाहिलं इतर एका क्षेत्ररक्षकाला अगदी त्याने डोक्यावर हात घेतलेले आहेत. कारण फलंदाज तुषार हा अत्यंत स्फोटक फलंदाज आहे. पाहायचंय फुलटॉस त्याला टर्न केलेला आहे. इथे स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू जातो. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी ही तितकीच चांगली झालेली आहे. मला असं वाटतं इथे जर बबलू पारदीला चेंडू हातामध्ये ठेवता आला असता तर मात्र कदाचित फलंदाज तुषारच्या समोर अनेक अडचणी आल्या असत्या. लागोपाठच्या ह्या 2 धावा धावफलकावर जोडल्यानंतर एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या असतील 6. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. आतापर्यंत यश आणि तेजस 2 बाद झालेले आहेत. अभय आणि तुषार खेळपट्टीवर खेळत आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये तुम्हाला
जवळजवळ 35 ते 40 धावा धावपलकर जोडाव्या लागतील. इथे यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे, पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला आणि तिथेच थोड्या अडचणी निर्माण झाल्या फलंदाज तुषारच्या समोर आणि 2 षटकं संपली. धावफलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 6 वर. या अगोदरही एकदा ज्यावेळेस गोलंदाजी करत होते चापेवाडी संघ, प्रतिस्पर्धी संघाने 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा बनवल्या होत्या आणि त्या पद्धतीने इथेही धावफलक आपण बघतो. उर्वरित 2 षटकं अत्यंत महत्त्वाची असतील इथे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पाहायचंय फलंदाजी कशा पद्धतीने यानंतर केली जाईल. 2 षटकांसाठी बरोबर 9.5 मिनिटांचा अवधी वापरला गेलेला आहे. चला तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपण मार्गस्थ करूया. परेशदादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 ही स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील खेळ तुमच्यासमोर दुपारचं सत्र आहे, ज्यामध्ये दुसऱ्या फेरीला आपण इकडे सुरुवात केलेली आहे. क्रमांक 3 साठी गोलंदाज अवी अर्थात अविनाश याचा वापर केला जाईल. यानंतर धावफलकाला वेग प्रदान करावा लागेल, चौकार षटकार शोधावे लागतील. अभय याच्यासाठी फुलल यांचा चेंडू आहे. मला असं वाटतं डाव्या आणि मधल्या एष्टीवरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अभय खरं तर आश्चर्याचा कडू धक्का त्यांना मिळाला. त्याचबरोबर प्रश्नार्थक नजरेने पंचांकडे पाहतायत जरूर, परंतु चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला होता त्याची दिशा अत्यंत चांगली होती. अभि वळतील पुन्हा एकदा. उजव्या फार बाहेरचा चेंडू वाईड की नो हे ठरवावं लागेल. मला असं वाटतं इकडे वाईड आहे, कारण अलीकडे पिचच्या बाहेर जर तुम्ही चेंडू हाताळला तर तो नो बनत असतो. पंचांची दक्ष आणि चाणाक्ष भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपण सँडी गायकर यांना बघत आहात. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मंदार राणे सर आपण आज त्यांनाही अनुभवलेलं आहे. 7 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत अभय खुने. अभि पुन्हा एकदा वळतील. गती कमी केली होती या चेंडूवरची गोलंदाजाने आणि इथे पाहायचंय स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे. त्यामध्ये यशस्वी ठरले फलंदाज तुषार आणि इथे अभय खुने याच्या खेळीचा अंत. नवीन फलंदाज कल्पेश इथे खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. कल्पेशकडे सुद्धा चांगली स्फोटक क्षमता आहे, परंतु इथे ती वापरावी लागेल, कारण समोरच्या संघाची गोलंदाजी हे त्यांचं फार मोठं बलस्थान आहे, प्लस पॉइंट आहे आणि त्यावर इथे वार करावा लागेल आणि चौकार षटकार शोधावे लागतील. गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणत असतो. तो शोध इथे घ्यावा लागेल फलंदाजाला आणि गरज आहे धावपलकाला थोडं सशक्त बनवण्याची, वेगवान बनवण्याची. बॅकफुटला येत असताना ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे तर फलंदाज तेजसचा ऑकवर्ड अटेम्प्ट आपण बघत आहोत. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर नाही, पदलालित्य वापरलं परंतु चेंडूफळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये करता आला नव्हता. खोलवर टप्प्याचा चेंडू अभिच्या वतीने इथे फेकला गेलेला आपण पाहिला. चांगली गोलंदाजी होते, किफायतशीर गोलंदाजी. गती कमी आहे. इथे लॉफ्ट केलं क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या अगदी बाजूने चेंडू जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतात. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर झेपावले, चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव मिळाली. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 8. 3 गडी बाद झालेले आहेत. 8 धावा धावफलकावर आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. फलंदाजाने पूर्णपणे निराश केलेला आहे या सामन्यामध्ये. कल्पेशचा हा मोठा प्रहार आहे. पाहिजे सार्थक तिकडे उपस्थित आहेत आणि सार्थकने कोणतीही चूक न करता इथे जेल टिपला आणखी एक फलंदाज अर्थात क्रमांक 5चा फलंदाज आणि 4था धक्का इथे प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान पाटगाव संघाला.
ची अजूनही फेक बाकी आहे षटक कंप्लीट करण्यासाठी. नवीन फलंदाज मयूर मार्के स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. हॅलो. कमी गतीने चेंडू हाताळलाय. पायचंय इथे वळवलेलं आहे चेंडूला. इकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली आणि दरम्यान एक धाव इकडे मिळालेली आहे. धावपलकर एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 9. 3 षटकांचा खेळ संपला आणि 9 धावा दरम्यान धावपलकर जोडल्या गेलेला खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. थोडं खराब क्रिकेट खेळलं गेलेलं आहे ते. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने अर्थात जे हनुमान पाडगाव संघाच्या वतीने पाहायचं शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा धावपलकर जोडण्यामध्ये समर्थ ठरतील ते म्हणजे जय हनुमान पाडगाव संघाचे हे सगळे खेळाडू. नवीन गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून कल्पेश कातवार येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा आपण विचार केला तर मयूर स्ट्रायकिंग एंडला आहेत. इथे 2-3 तरी मोठे फटके बिग हिट्स दाखवावे लागतील. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. फुलर लेन जास्तीत जास्त वापरलेली आहे गोलंदाजांच्या वतीने आणि फलंदाजांना चकित करून सोडलेलं आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवतायत, वाईड यार्कर शोधतायत. चांगली गोलंदाजी, चांगलं तंत्र आहे. उंचपुरे गोलंदाज इथे आपल्याला शेवटच्या षटकामध्ये कल्पेश पाहायला मिळत आहेत. कल्पेशचा पुन्हा एकदा हा फुलर लेनचा चेंडू आहे. इथे क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा सपसेल खरं तर अयशस्वी ठरलेला आपण पाहिलेला आहे. हॅलो हॅलो. 10 धावा धावपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. टप्प्याचा चेंडू आहे. इथे फटका फसला, टॉप एज लागली होती, क्षेत्ररक्षक होते उपस्थित. इथे टिपला झेल. आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतेल अर्थात तुषार बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज दरम्यान बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. 10 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. हा सामना दुसऱ्या फेरीतील जय हनुमान पाडगाव आणि त्यांच्या विरोधात चाफेवाडी या दोन संघांदरम्यान आतापर्यंतचा जो खेळ आहे त्यामध्ये चाफेवाडी संघ अग्रेसर आहे, वरचढ आहे. या सामन्यावर त्यांची अचूक पकड आहे. षटकातील 3 चेंडूंचा खेळ आणि अजूनही शेष 20 पर्यंत तरी धावपलक नेलं पाहिजे, परंतु त्यामध्येही समर्थ ठरतील की नाही फलंदाज हे पाहणं कुतूहलाचं असेल. इथेही उजव्या यष्टीच्या बाहेर काय गोलंदाजी, एखादी मशीन सेट करावी, त्यामध्ये लाईन अँड लेंथ सेट करावी, फ्रिक्वेन्सी सेट करावी, पेस सेट करावा, त्या पद्धतीची गोलंदाजी इथे केली जाते. आणि याला मला असं वाटतं कोणत्या कॉइन बॉक्स डिलिव्हरी असंही नामकरण केलेलं आहे. नेमकं मला आठवत नाही कोणत्या खेळाडूकडून याला कॉइन बॉक्स चेंडू म्हटलेलं आहे. पाहायचं इथे उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलं, हुक केलं. या पद्धतीच्या फटक्यांची गरज होती आणि हा चौकार इथे या धावपलकावर जोडला जाईल. चौकार आणि 14 धावा आतापर्यंत धावपलकावर आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल आणि शेवटच्या चेंडूवर असा जर एखादा मोठा फटका आला तर समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं आहे. त्या उक्तीप्रमाणे धावपलक 18-19 पर्यंत पोहोचू शकतं. पाहायचंय यावेळेस अंतर मिळेल की नाही. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, इथे जजमेंट चांगलं राहिलेलं आहे. जेल इथे टिपलेला अवीच्या वतीने आणि याच बरोबर पहिलं सत्र संपलं की जे फक्त आणि फक्त गोलंदाजांच्याच नावावर राहिलेलं आपण पाहिलेलं आहे. कारण प्रत्येक गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिलं षटक विकीचं आपण पाहिलं ज्यामध्ये 1 धाव आली, त्यानंतर कैलासचं दुसरं षटक ज्यामध्ये 5 धावा, तिसरं षटक अविनाशने 3 धावा खर्च केल्या, चौथ्या षटकामध्ये कल्पेशनेही 5 धावा खर्च केल्या. दोन्ही संघ एकमेकांच्या शेजारीला आहे, त्यामुळे मला असं वाटतं थोडा अतिरिक्त दबाव पाटगाव संघाने वाघाच्या वाडी संघाच्या गोलंदाजांचा स्वीकारला असावा. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये अति सावधानता खरं तर त्यांना भोवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही.
कधी कधी क्रिकेटमध्ये तुम्हाला निर्भीड व्हावं लागतं आणि ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी संधी देत नसतील त्यावेळेस तुम्हाला फटके बनवावे लागतात. हे तंत्र मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने वापरता आलं नव्हतं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांना, अर्थात ज्या हनुमान पाडगाव संघाच्या फलंदाजांना. 14 धावा 4 षटकाच्या अंती 15 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षण लगेचच मैदानाच्या आतमध्ये सज्ज करा. खानिवरी गावचे माजी सरपंच सन्माननीय धलपे साहेब यांचं आगमन झालेले आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष सस्नेह स्वागत करू. विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरोधात शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी असा हा यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघाचे संघनायक चला लगेचच नाणेफेकीसाठी सज्ज व्हा. नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही संघाचे संघनायक येतील. आमच्यासोबत आनंदवाडी संघाचे संघनायक जोडले गेलेले आहेत. विकास स्पोर्ट्स पवाळे चला आपण आपल्या संघनायकाला नाणेफेकी कक्षामध्ये लवकरात लवकर इथे पाठवायचं आहे. मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. शिवशंभू क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी आयोजित उपसरपंच चषक 2024 ही स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीला येत आहे आणि ती स्पर्धा आपण पाहू शकाल की 24 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत या स्पर्धेचा आनंद तुम्ही या जानेवारी महिन्यामध्ये घेऊ शकाल. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक आहे 50,000 रुपयांचं, दुसरं पारितोषिक 25,000 रुपयांचं, तिसरं पारितोषिक 12,500 आणि चौथं पारितोषिक 10,000 रुपयांचं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक गाव ग्रामीणच्या 40 संघांना इकडे प्रवेश दिला जाईल आणि बिना बक्षीस पात्र संघ इथे खेळताना तुम्ही पाहू शकाल. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. कधी कधी आयोजक म्हणून तुम्हाला असं वाटतं की माझ्या स्पर्धेमध्ये दिग्गज आणि नामवंत संघांनी भाग घेणं गरजेचं आहे तरच स्पर्धा नावारूपाला येऊ शकते, परंतु या सगळ्या गोष्टीला बगल देत असताना आयोजक लकीजी तांदळे की जे उपसरपंच आहेत आनंदवाडीचे, त्यांच्या वतीने इथे या आजच्या या हंगामामध्ये अलीकडच्या आतापर्यंत असे संघ आहेत ज्यांनी बक्षीसपात्र फेरी गाठलेली नाही, अशा संघांना इथे स्थान दिलेलं आहे. त्याबद्दल लक्ष्मण तांदळे, विठ्ठल आणि संपूर्ण शिवशंभू स्पोर्ट्सचं आपण कौतुक करूया. दुसऱ्या सत्राकडे आपल्याला वळायचं आहे. पंच काहीतरी सूचित करतात, मला असं वाटतं मंदार राणे सर हे सुद्धा आमच्या व्यासपीठात उपस्थित आहेत. त्याचबरोबर चेंडूची फेक करा मैदानाच्या आतमध्ये. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करायची आहे आणि दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. टॉस कॉइन इथे कोणाकडे असेल तर लवकरात लवकर घेऊन या विनंती आहे. आयोजकांमध्ये मला असं वाटतं सॅम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे कदाचित टॉस कॉइन असू शकतं, घेऊन या लवकरात लवकर. सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवर इथे बबलू पारधीची दांडी गुल केलेली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर ते निश्चितच रोशन दमाने मैदानाच्या आतमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करत आहेत आणि आश्चर्याचा कडू धक्का दिला फलंदाज बबलूला. पहिल्या चेंडूवर बबलू क्लीन बोल्ड. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, एका बाजूने आनंदवाडी, दुसऱ्या बाजूने पवाळे स्पोर्ट्स पवाळे, हा सामना आपण पाहू शकाल. आणि सन्माननीय दळपे साहेब यांच्या वतीने इथे ही नाणेफेक संपन्न केली जाते.
जांभुडे गावचे समाजसेवक कैलाजी धस साहेब यांचं आगमन झालं. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे पवाळे संघाच्या संघनायकाने आणि त्यांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. यस, वेलकम. विनंती असेल पवाळे संघ आपण लगेचच समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन तयार राहायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. 15 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे सामना जिंकण्यासाठी आणि गोलंदाज रोशन पुन्हा एकदा इथे गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहे. रक्षात्मक रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न आहे आणि इथे पण एज लागली होती, लिडिंग एज लागली होती. एसटी रक्षकाला झेल इकडे स्वीकारता आला नाही. जर हा झेल टिपला असता तर थोडा अतिरिक्त दबाव निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघावर आला असता. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज बाद करण्याची संधी तिकडे निर्माण झाली होती. या अगोदरच्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ अर्थात पाटगाव संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजीचा दबाव घेतला होता, इथे रोशनच्या षटकाचाही तितकाच मोठा इम्पॅक्ट आहे आणि तो दबाव मैदानाच्या आतमध्ये आता तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने फलंदाजी केली जात आहे, चांगली गोलंदाजी जाणलं जातं. हॅलो चेक. चांगली गोलंदाजी रोशनला यासाठी जाणलं जातं. पाहायचं आहे खरं तर फक्त आणि फक्त 15 धावा की ज्या अत्यंत तुटपुंज आहेत 4 षटकांमध्ये त्या डिफेंड करायचे, त्यांना वाचवायचं आहे. परंतु तरी सुद्धा महत्वाकांक्षा चांगली आहे. पॉझिटिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये पाटगाव संघ दाखवतो, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे. अचूकता आहे, विविधता आहे गोलंदाज रोशन दमानेकडं आणि त्या विविधतेने फलंदाजांना आता बॅकफुटला ढकललेला आहे. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत आपण पाहिलं एकही धाव त्यांच्या वतीने इथे खर्च झालेली नाही. उर्वरित 2 चेंडूचा खेळ येणं शेष. कैलास आणि कल्पेश या 2 खेळाडूंना एकत्र यावं लागतं. इथे थोडं प्लॅनिंग त्यांच्या वतीने निश्चितच आखलं जाईल. योजना मैदानाच्या आतमध्ये आखाव्या लागतील. क्रिकेट हा खेळ आकलनाचा आहे, ते आकलन दाखवावं लागेल. फुल टॉस. इथे हा फटका तितका चांगला नाही. क्षेत्ररक्षक तिकडे तेजस उपस्थित आहेत, चेंडू अडवत आहेत आणि इथे फेकी केली जाईल. 1 धाव दरम्यान या धावपलकावर जोडली गेलेली खरं तर आपल्याला पाहायला मिळेल आणि धावपलकाला आता शुभारंभ झालेला आहे. या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठाकडे काही सन्मानही तिकडे संपन्न करणार आहोत. पाहायचं शेवटचा चेंडू रोशनच्या वतीने कशा पद्धतीने हाताळला जात आहे. समोर ठेवले यावेळेचा फटका अत्यंत चांगला. इनसाइड आउटचा हा नजराना कलात्मक फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कैलासने दाखवला आणि इथे हा चौकार मिळवला. काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. परेशदादा पाटील ऐवजी सरपंच चषक जांभुर्डे 2024 ही स्पर्धा मित्रांनो, दिवस क्रमांक 2 दुपारचं सत्र आणि या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आयोजकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं ते आपल्या परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समाजसेवक भाऊजी धलपे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर करण्याची विनंती. सन्माननीय प्रकाशजी भोपी आपणास आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. मायेची प्रेमाची उबदार शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आणि अवीट आठवण सन्मान चिन्ह देत असताना व्यासपीठावर सन्माननीय भाऊजी धलपे साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न केला जात आहे. त्याचबरोबर आत्ताच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेले आहे ते जांभुर्डे गावचे एक ख्यातनाम माजी क्रिकेटर, त्याचबरोबर जांभुर्डे गावचे समाजसेवक कैलाजी धस साहेब यांनाही आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जाते. पुन्हा एकदा विनंती असेल प्रकाशदादा भोपी आपण आपला शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. रोहिदास साळवे आलेले आहेत दुसऱ्या षटकासाठी. इथे आपण पुन्हा एकदा आपल्या ऑनस्क्रीन पाहू शकता. सन्मान्य कैलाजी धस साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न झालेला आहे. पहिला चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये रोहिदासच्या वतीने इथे फेकला गेला होता. त्या चेंडूवर 1 धाव दरम्यान आलेली आपण पाहिली आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 5 धावा होत्या आणि ही धाव ऍड केल्यानंतर एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या बनतील 6. फिरून मारलेला आहे. इथे हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून
चेंडूपर्यंत पोहोचतायत, बाउंड्री लाईनवर चांगलं क्षेत्ररक्षण, तितकंच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण खरं तर 10 क्रिकचं पाहिलं. या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने इथे चेंडूला त्याने फॉलो केलेलं आहे. सीमारेषेच्या नजदीक ज्यावेळेस चेंडू असतो किंवा तिथे काही अटेम्प्ट होत असतात त्यावेळेस कॅमेरामनच्या स्किलचं सुद्धा तिकडे मला असं वाटतं त्याचीही कसोटी असते. यावेळेस पूल केलेला आहे, एकही क्षेत्ररक्षक दरम्यान तिकडे नाहीयेत. मला असं वाटतं मनीष मार्के चेंडूपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते, अंतिमतः चेंडूपासून ते दूर राहिले. अगदी 90 ते 99% चेंडूपर्यंत ते पोहोचले होते. अंतिमतः हेड पोझिशन त्यांची डाऊन झाली आणि चेंडूने त्याचं साध्य साधलं. लो स्कोरिंगच्या सामन्यामधील इम्पॅक्ट टाकणारा हा चौकार. 3 धावांची यानंतर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे रोहिदास पुन्हा एकदा वळतील. स्विचचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे. प्री मेडिकेटेड शॉट आहे, पूर्वनियोजित फटका. आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सामन्यामध्ये अग्रेसर असता किंवा तुमची कामगिरी अत्यंत चांगली होत असते, विजय तुमच्या दृष्टिक्षेपात असतो, त्यावेळेस तुम्ही वेगवेगळे प्रयोग सुद्धा करत असता. इथे पाहायचंय, हा फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलं, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी, यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक यशची चांगली कामगिरी. आणि इथे आपण पाहिला फलंदाज कैलास बाद. या क्रीडानगरीमध्ये आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते जांभुर्डे गावचे माजी क्रिकेटपटू मंगल कोठावले. आपणास विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. इतरत्र कुठेही आपण न बसता मुख्य व्यासपीठावर या, इथे स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करा. एक काळ असा होता की जिकडे जांभुर्डे संघाचा फार मोठा बोलबाला होता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. मला असं वाटतं 10 ते 12 वर्षापूर्वीचा तो काळ असावा, जिकडे अनेक गुणवंत खेळाडू जांभुर्डे संघाकडे होते, ज्यातील निश्चितच 1-2 खेळाडू आता हयात नाहीत. आणि इतर खेळाडूंचा जर आपण विचार केला तर कैलास जस आहे, त्याचबरोबर मंगल कोठावले, मला असं वाटतं संतोष जाधव भाऊसाहेब असतील, निकम असतील, भास्कर बिराडे सर असतील, असे अत्यंत चांगले गुणवंत खेळाडू ज्या संघामध्ये होते. आणि या परिसरातील क्रिकेटवर ज्यांचा फार मोठा वर्चस्व होता, बोलबाला होता. 2 षटकं दरम्यान संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या अंती धावफलक 12 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 3 धावांची गरज या सामन्यामध्ये इथून पुढे असणारे फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात चाफेवाडी संघाला, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि या अगोदर चाफेवाडी संघाने या मैदानावर 2दा जेतेपद मिळवलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि हे मैदान निश्चितच चाफेवाडी संघासाठी नशीबवान आहे किंवा लकी आहे असं आपण म्हणूया. कारण ज्या ज्या वेळेस चाफेवाडी संघ या मैदानात खेळण्यासाठी उतरतो त्या त्यावेळेस त्यांचं क्रिकेट हे बहरलेलं आम्ही पाहिलेलं आहे. 3 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा यश गोलंदाज यश गवळी, स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत कल्पेश. ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून चेंडूला काढलेला आहे. कव्हर ड्राईव्हचा हा अत्यंत विलोभनीय नयनरम्य फटका. आणि याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे तो चाफेवाडी संघाने. तिसऱ्या फेरीमध्ये त्याने इथे दिमागदार प्रवेश मिळवला, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. पाटगाव संघ वेळेत उपस्थित राहिले, शिस्तबद्ध क्रिकेट खेळलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. हार्ड लक, टफ लक मयूर मार्के, हार्ड लक, टफ लक अभय, रोश